तुम्ही जर लहान शहरात किंवा गावात राहत असाल तर पुढच्या काही दिवसात एटीएम मधून पैसे काढताना मोठी अडचण येऊ शकते, कारण देशातले हजारो एटीएम्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा देण्यात आलाय। काय आहे संपूर्ण विषय सांगतो, रील शेवटपर्यंत बघा। तर एटीएम ऑपरेटर्सच्या संघटनेचा आरोप आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या शहरांमधल्या एटीएम मध्ये जास्त प्रमाणात कॅश भरते, पण टियर 2 टियर 3 शहर आणि ग्रामीण भागातल्या अनेक एटीएम्स मध्ये पुरेशी कॅश पोहोचत नाहीये, त्यामुळे अनेक मशीन्स वारंवार ऑफलाईन राहत आहेत। विशेष म्हणजे SBI कडे देशातल्या जवळपास 65,000 एटीएमचं नेटवर्क आहे, त्यातला मोठा भाग लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आहे। एटीएम मध्ये पैसेच नसतील तर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, आणि ट्रान्झॅक्शन्स नसतील तर ऑपरेटर्सना कमाई सुद्धा होत नाही। यात आणखी एक मोठी समस्या म्हणजे वाढलेला खर्च। कर्मचाऱ्यांचे पगार, इंधनाचे दर आणि मेंटेनन्सचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। दुसरीकडे UPI आणि डिजिटल पेमेंट्समुळे लोक एटीएम मधून कमी पैसे काढतात, त्यामुळे एटीएम ऑपरेटर्सवर आर्थिक ताण वाढत चाललाय। याच कारणामुळे काही ऑपरेटर्सनी सरळ इशारा दिलाय की जर 20 जून पर्यंत या समस्येवर तोडगा निघाला नाही तर लहान शहरांमधले एटीएम्स कायमचे बंद करावे लागू शकतात। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुद्धा सर्व बँकांकडून तातडीने अहवाल मागवलाय। आता SBI आणि इतर बँका यावर काय उपाय काढतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, डिजिटल पेमेंटच्या युगात एटीएमचं महत्त्व कमी होत चाललंय का, की ग्रामीण भारतासाठी ते अजूनही तितकेच आवश्यक आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती।